नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी नुकत्याच इयत्ता 12वीच्या व 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी व्हावी म्हणून काही प्रश्नसंचांचं अनावरण केलेलं आहे। त्यापैकी इंग्रजी या इयत्ता 12वीसाठीच्या विषयाच्या प्रश्नसंचातील क्वेश्चन फर्स्ट ए जो आहे सीन पॅसेज त्याचा सेट फर्स्ट आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना सीन पॅसेज कसा सोडवावा व त्यातील प्रश्नांची रचना कशी असते, त्यात कोणते उत्तर अपेक्षित असतात याचा अभ्यास होईल। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनचे बटन देखील दाबा, म्हणजेच आपल्याला इयत्ता 12वीच्या रायटिंग स्किल तसेच टेक्स्टवरील आणि ग्रामरवरील विविध व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया। सेट फर्स्ट क्वेश्चन 1A, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो। दिस क्वेश्चन इज फॉर 12 मार्क्स। लेसन फर्स्ट अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे यातील हा पॅसेज आहे। A1, स्टेट इफ द गिवन स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स। यातील फर्स्ट स्टेटमेंट आहे द ॲस्ट्रॉलॉजर यूज टू हॅव द प्रिपरेशन ऑफ हिज बिझनेस इन क्वाईट प्रोफेशनल वे। ही स्टेटमेंट ट्रू आहे, कारण त्याने जी सर्व तयारी केलेली आहे ती आपल्याला प्रोफेशनल दृष्टीने केलेली दिसते। सेकंड स्टेटमेंट आहे द फिजिकल अपिअरन्स ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर हार्डली क्रिएटेड ॲन इम्पॅक्ट ऑन द कस्टमर्स। खरं बघायला गेलं तर ॲस्ट्रॉलॉजरच्या पूर्ण फिजिकल अपिअरन्सचा प्रभाव या ठिकाणी कस्टमरवरती पडत होता, परंतु या ठिकाणी हार्डली म्हणजे क्वचितच प्रभाव पडत होता असं म्हटलेलं आहे, त्यामुळे ही स्टेटमेंट फॉल्स आहे। तिसरी स्टेटमेंट आहे द प्लेस वॉज बिझी विथ अ व्हरायटी ऑफ ऑक्युपेशन्स। आपण पॅसेजमध्ये बघितलंच की या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक आपला व्यवसाय थाटून बसलेले होते, यावरून ही स्टेटमेंट ट्रू आहे। आणि चौथी व शेवटची स्टेटमेंट आहे द ॲस्ट्रॉलॉजर्स स्टाईल ऑफ हँडलिंग द बिझनेस लाईज इन हीज स्किल्स। तर आपण जर पॅसेजच्या शेवटी बघितलं तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की इट वॉज अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्र्यूड गेसवर्क। म्हणजेच इथे ॲस्ट्रॉलॉजरची जी स्टाईल होती ती खरोखर त्याच्या बिझनेससाठी उपयोगी होती, म्हणून ही स्टेटमेंट ही ट्रू आहे। A2 ही ॲक्टिव्हिटी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल टाईपची ॲक्टिव्हिटी आहे। कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणजे आपल्याला फॅक्टवर आधारित म्हणजेच पॅसेजमधूनच या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे। A2, कंप्लीट द गिव्हन वेब। हिअर द ॲक्टिव्हिटीज ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर आर आस्क्ड इन द वेब। म्हणजेच पॅसेजमध्ये ॲस्ट्रॉलॉजर्सच्या कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या आपण पुढील प्रमाणे मांडू शकतो। फर्स्ट, ही स्प्रेड आउट हीज प्रोफेशनल इक्विपमेंट्स। सेकंड, ही पुट सॅक्रेड ॲश अँड वर्मिलन ऑन हीज फोरहेड। थर्ड, ही वॉज कंटिन्युअसली सर्चिंग फॉर कस्टमर्स। अँड फोर्थ, ही वुंड सॅफ्रन कलर टर्बन अराउंड हीज हेड। A3 ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे इंटरप्रिटेशन किंवा इन्फ्लुएन्स टाईप। या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे द ॲस्ट्रॉलॉजर वॉज अ श्र्यूड जज ऑफ कॅरेक्टर, एक्सप्लेन विथ सम डिटेल्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट। या ठिकाणचा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो समोरच्या व्यक्तीच्या चरित्राचा किंवा कॅरेक्टरचा अतिशय चांगला अभ्यासक होता, अशी ही स्टेटमेंट आहे। आणि ती आपल्याला पॅसेजमधून उदाहरणं देऊन किंवा पॅसेजचा रेफरन्स घेऊन आपल्याला ती स्टेटमेंट कशी योग्य आहे हे या ठिकाणी मांडायचं आहे। तर याचं उत्तर आपण असं लिहू शकतो, द ॲस्ट्रॉलॉजर वॉज श्र्यूड जज ऑफ कॅरेक्टर। धिस स्टेटमेंट कॅन बी जस्टिफाईड बाय द डिटेल्स फ्रॉम द पॅसेज दॅट दो द ॲस्ट्रॉलॉजर न्यू नथिंग अबाउट द स्टार्स yet he said things which pleased and astonished everyone. It shows that he was a good judge of characters. He has
studied the behavior of people minutely and has a strong guesswork. Activity A4 is a personal response activity. We need to understand even the smallest details of the business in order to succeed. Write your views. ही पर्सनल रिस्पॉन्सची ॲक्टिव्हिटी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला आपलं स्वतःचं मत या ठिकाणी मांडायचं आहे की कुठल्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपल्याला त्या व्यवसायाच्या लहान लहान किंवा बारीक सारीक गोष्टी माहीत असाव्यात का. तर मित्रांनो याचं उत्तर येईल येस. वी नीड टू अंडरस्टँड इवन द स्मॉलेस्ट डिटेल्स ऑफ द बिझनेस in order to succeed, because if we do not have sufficient knowledge, we can be easily cheated by the big fishes in the same field. We should also know the proper diction, manners and guesswork of our business in order to attract more and more customers. Activity A5 is textual grammar. A5, do as directed. First, it was a remarkable place in many ways. Choose correct alternative to rewrite the given sentence as an exclamatory sentence. हे वाक्य आपल्याला एक्सक्लॅमेटरी करायचं आहे. या वाक्यामध्ये अ रिमार्केबल प्लेस ही नाउन फ्रेज वापरलेली असून त्यात अ हे आर्टिकल व त्यानंतर रिमार्केबल हे ॲडजेक्टिव्ह वापरलेले आहे व त्यानंतर प्लेस नाऊन असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी व्हॉटनेच वाक्याची सुरुवात करावी लागेल. जर या ठिकाणी आर्टिकल व नाऊन नसतं, फक्त ॲडजेक्टिव्ह असतं तर आपण हाऊ वापरला असता, परंतु हे वाक्य व्हॉटने सुरू होईल. त्यानंतर व्हॉट अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज इट वॉज अशी ही वाक्यरचना होईल. यातील थर्ड ऑप्शन योग्य असल्यामुळे ते या वाक्याचे उत्तर आहे. सेकंड, ही स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट्स विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन काउरी शेल्स. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिराईट द गिवन सेंटेन्स ॲज अ कंपाऊंड सेंटेन्स. यातील सेकंड ऑप्शन हे याचे उत्तर आहे, कारण या ठिकाणी दोन्ही क्लॉज अँड या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेले आहेत. चौथ्या ऑप्शनमध्ये देखील अँड कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, पण त्यानंतर जो सेकंड क्लॉजचा टेन्स आहे तो पास्ट परफेक्ट केलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी सेकंड ऑप्शनच बरोबर आहे. लास्ट A6 एक्सरसाइज, फाइंड द सिनोनिम्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. या ठिकाणी फर्स्ट कन्फ्युजिंग यासाठीचं योग्य सिनोनिम वाक्यात आहे बिवल्डरिंग. सेकंड, हँगिंग अराउंड यासाठी डॅलिड हे योग्य सिनोनिम आहे. डिफिकल्ट टू अंडरस्टँड मीन्स ऑब्स्क्युअर अँड मॅजिकल इफेक्ट मीन्स एन्चांटमेंट हे यासाठी वापरलेलं सिनोनिम आपण पॅसेजमधून शोधू शकतो. अशा प्रकारे आपण सोडवलेला हा सेट 1 म्हणजेच परीक्षेत येणारा क्वेश्चन 1A याचे एक उदाहरण आहे. या प्रकारे आपण सर्व पाठांवरील पॅसेज सोडवण्याची प्रॅक्टिस करा. धन्यवाद.